उपवासाची कढी आणि तेही अगदी 10 मिनिटांमध्ये. चला तर सांगते अगदी झटपट पण तेवढीच चविष्ट कढी कशा प्रकारे बनवायची. अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होते आणि फक्त 3 ते 4 साहित्यामध्ये तयार होते. एकदा एक वाटण मिक्सरमधून तयार केलं की मस्त अशी आपली कढी झटपट आणि एक फक्त उकळी आली की साध्या आणि सोप्या सरळ पद्धतीने कढी तयार होते. चला तर मग मंडळींनो, छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी अर्धा वाटी शेंगदाणे, म्हणजेच तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये करायचे आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही शेंगदाण्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करून त्यांना छान मंद गॅसवरती खमंग भाजून घ्यायचे. खमंग भाजून घेतल्यानंतर जेवढे शक्य होतील तेवढे साल आपल्याला याचे काढून घ्यायचे आहेत. अगदी सगळे साल काढलेच पाहिजे असं सुद्धा नाही, जेवढे शक्य आहे तेवढे आपण सगळे साल काढून घेऊयात. पण हो, साल काढणं मस्ट आहे, नाहीतर मग कढीचा रंग काहीतरी वेगळाच दिसतो. साल काढून झालेले आहेत. आता सगळ्यात आधी आपण मिरच्या भाजून घेऊयात, कारण की ह्या मिरच्या जर कच्च्याच टाकल्या तर पिळण्यासाठी कढी जी आहे तर ती खूप त्रासदायक ठरेल. त्यामुळे सगळ्यात आधी मिरच्या छान अशा भाजून घेऊयात. या ठिकाणी शेंगदाण्यांची सालं जी आहेत तर ती सुद्धा आपली काढून झालेली आहेत. अगदी सगळीच नाही, जेवढी शक्य होती तेवढी मी काढून घेतली. आणि मिरच्या सुद्धा इथे आपल्या छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत. मिरच्यांचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. पण एवढ्या मिरच्या आपल्या शेंगदाण्यांच्या मानाने अगदी परफेक्ट अशा आहेत. खूप जास्त तिखट वगैरे अजिबात होणार नाही. तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्या मिरच्या टाकून घेतल्या आणि जे शेंगदाणे आपण अर्धा वाटी घेतलेले होते तर ते सुद्धा शेंगदाणे त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे. फक्त 3 साहित्यांमध्ये जसं म्हटलं तसं 3 साहित्यांमध्ये आपलं वाटण तयार होतं. एक म्हणजेच मिरची, शेंगदाणे आणि थोडंसं जिरं. सुरुवातीला पाणी न टाकता थोडंसं वाटून घेतलं आणि त्यानंतर मग जसं गरज वाटेल तसं थोडं थोडं पाणी करून छान असं याचं बारीक वाटण तयार करून घेतलं. तर इथं मी घरचं दही घेतलेलं आहे. तुम्ही दह्याऐवजी ताकाचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकतात. फक्त दही किंवा ताक घेताना खूप जास्त आंबटसर नको. अगदी फ्रेश असं दही किंवा ताक घेतलं तर त्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण कढी बनवतो तर त्यामध्ये खूप जास्त गूळ किंवा साखर घालण्याची गरज पडत नाही. आता हे सगळ्यात आधी आपण मिक्सरमधून फिरवून घेऊयात. जर तुम्ही ताक वापरत असाल तर अजिबात मिक्सरमधून फिरवण्याची गरज नाही. तर आता एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहोत. जर तुम्हाला उपवासाला तेल चालत नसेल तर तुम्ही या ठिकाणी तुपाचा सुद्धा वापर करू शकतात. तेल टाकल्यानंतर आपण जो मसाला काढून घेतलेला होता तर तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून घ्यायचं. कारण की हा मसाला आपल्याला अजिबात तेलामध्ये वगैरे फ्राय करत बसण्याची गरज नाही आहे. डायरेक्टली आपण ताकामध्ये वगैरे मिक्स करून डायरेक्ट तेलामध्ये जरी टाकलं तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून अशा प्रकारे त्याचं मिश्रण छान असं तयार करून घ्यायचं. तोपर्यंत इकडे आपलं तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे. तर आता त्यामध्ये आपण थोडंसं जिरं घालून घेणार आहोत. जर तुमच्याकडे उपवासाला जिरं चालत असेल तर तुम्ही टाका किंवा ते स्किप केलं तरीसुद्धा चालेल. जिरं छान फुललं की त्यामध्ये आपण जे शेंगदाण्यांचं वाटण तयार करून त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं होतं किंवा ताक मिक्स केलं होतं तर ते यामध्ये आपण टाकून घेऊयात. त्या स्टेजनंतर आपण त्यामध्ये जे ताक मिक्सरमधून फिरवून घेतलं होतं तर ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. शेंगदाणे, मिरच्या आपण छान अशा व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे या वाटणाला आपल्याला तेलामध्ये वगैरे फ्राय करण्याची अजिबात गरज वाटत नाही. आता ह्या स्टेजला ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात. तुम्हाला कशा कन्सिस्टन्सीची कढी आवडते त्यानुसार तुम्ही कढीचं प्रमाण, म्हणजे जे पातळसर असेल किंवा दाटसर कशा प्रकारे आवडते त्यानुसार तुम्ही पाणी मिक्स करू शकतात. तर इथं ना थोडीशी उकळल्यानंतर अजून दाटसर होईल, त्यामुळे अजून थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं आणि मिक्स करून बघूयात की कशा प्रकारे खूप जास्त पातळसर झाली की घट्टसर. तर आता अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आपली कढी जी आहे तर ती तयार झालेली आहे. तर आता एक छान अशी तिला उकळी आणून घेऊयात आणि ह्या स्टेजला सुद्धा ना काय करायचं, जर तुमची गॅसची फ्लेम हाय किंवा लो कशीही असेल तर गॅसची फ्लेम हाय करायची आणि सतत कंटिन्यू ढवळत राहायचं. नाहीतर पाणी एका साईडला आणि एका साईडला दही अशा प्रकारची सिच्युएशन होईल. त्यानंतर तुमच्या चवीनुसार तुम्ही मिठाचं प्रमाण टाकून घ्यायचं आणि परत एकदा छान असं मिक्स करायचं. आता ह्या स्टेजला थोडीशी टेस्ट करून बघायची की आपल्याला यामध्ये गूळ किंवा साखर घालण्याची किती गरज आहे. फ्रेश दही असल्यामुळे खूप जास्त असं आंबटसर वाटत नव्हतं. त्यामुळे अगदी 2 ते 2.5 चमचे, म्हणजे आपण ज्या चमच्यांनी पोहे खातो ते पोह्यांचे चमचे, फक्त 2 ते 2.5 चमचे यामध्ये गूळ घालून घेतला. तुम्ही गुळाऐवजी त्यामध्ये साखरेचा सुद्धा वापर करू शकतात.
गूळ टाकल्यानंतर याला सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. तर आता इंडक्शनची फ्लेम कमी आहे, पण आता इंडक्शनची फ्लेम मी वाढवून घेणार आहे आणि सतत मिक्स करत राहणार आहे. असं केल्यानं काय होतं की गॅसची फ्लेम हाय जर असेल आणि आपण सतत जर हलवत असू तर अगदी कढीला लगेचच उकळी येते. म्हणजेच आपली कढी जी आहे तर ती अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होते. जसं आपण नॉर्मल कढी बनवताना अगदी सतत मिक्स करत राहतो, अगदी सेम प्रोसेसनेच आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर मग कढी फुटून जाईल. तर आता इथे बघू शकता मी इंडक्शनची फ्लेमसुद्धा 1000वरती केलेला आहे आणि आता हे सतत मी मिक्स करत राहणार आहे जोपर्यंत कढीला उकळी येत नाही. तर तुमच्याकडे कशाप्रकारे कढी केली जाते हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्यामधले जे पदार्थ आहे, जर तुमच्याकडे उपवासाला कढीपत्ता वगैरे चालत असेल तर तो सुद्धा तुम्ही तेलामध्ये टाकू शकता. आमच्याकडे कढीपत्ता उपवासाला चालत नाही, त्यामुळे मी तो स्किप केला. आणि जर जिरं वगैरे जर नसेल चालत तर ते सुद्धा तुम्ही स्किप करू शकता. किंवा जर तुमच्याकडे उकडलेला बटाटा जर अवेलेबल असेल तर अगदी छोटासा उकडलेला बटाटा जर तुम्ही यामध्ये घातला तर कढीला लगेचच थोडासा दाटसरपणा येतो. म्हणजे शेंगदाण्यांचं प्रमाण आपण जरी थोडंसं कमी घेतलं तरीसुद्धा चालतं. तरी ते बघू शकता गूळसुद्धा आपला छान असा विरघळलेला आहे. एक उकळी आल्यानंतर परत एकदा टेस्ट करून बघायची. जर तुम्हाला खूप जास्त आंबटसर वगैरे लागत असेल तर त्यानुसार तुम्ही त्यामध्ये आणखी गूळ किंवा साखर घालू शकतात. तर 5 मिनिटानंतर कढीला छान अशी उकळी आलेली आहे. जर सतत तुम्ही हाय फ्लेमवरती मिक्स करत राहिलं ना तर अगदी 5 मिनिटामध्ये कढीला छान अशी उकळी येते आणि झटपट अगदी 10 मिनिटामध्ये आपली कढी तयार होते. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला ही छान अशी कढीची रेसिपी कशी वाटली आणि तुमच्याकडे कशाप्रकारे कढी केली जाते हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की कशाप्रकारे तयार झाली. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.